ये वो चोला है कि जिस पे रंग चढ़े ना दूजा। ये वो चोला है कि जिस पे रंग चढ़े ना दूजा। हमने तो बचपन से की थी इस चोले की पूजा। कल तक जो चिंगारी थी वो आज बनी है शोला। मेरा रंग दे ओ मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। सर्व प्रशासनाला आणि शिक्षण विभागाला आम्ही सांगू इच्छितो की पुन्हा पुन्हा त्या शाळेकडं, त्या पवित्र मंदिराकडं पवित्र नजरेनं आपण वरदहस्त ठेवावा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80वा अमृतकाळ सोहळा अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने शाळा परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। सकाळी ठीक 7:35 शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केले, तर काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा साकारून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्राथमिक शाळेतील मुलांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारी अभ्यासपूर्ण भाषणेही केली। मुख्याध्यापिका सौ गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रांतिकारकांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि स्वातंत्र्याचे मोल राखण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना गायकवाड यांनी केले, तर आभार शिक्षिका भाग्यश्री पाटील यांनी मानले। शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या सोहळ्याला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कल्पना सोनकांबळे, शीतल सरपे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 150 वर्ष राज्य केलेलं आहे। किती वर्ष? 150 वर्ष राज्य केलेलं आहे। त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्याला आपल्या भारतीय नेत्यांनी पुढाकार घेऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, तुरुंगवास भोगलेला आहे आणि अनेक संकटांना तोंड देऊन महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, आगरकर, बऱ्याच नेत्यांनी, भगतसिंग फासावरती गेलेले आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे। आज भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। आणि या शुभेच्छा देत असताना परवा आम्ही जिल्हा परिषद शाळा उमरगा इथल्या होत असलेल्या एक तरुण मुलांचं व्यसनाकडे चाललेलं पाऊल रोखण्यासाठी जो आम्ही आवाज आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर उमरगा पोलीस स्टेशनचे अधिकारी बराटे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी यांनी गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी होत असलेली अवैध असल्या जे काही कारनामे केले जात होते अशा लोकांना जरब बसवला। तर या निमित्तानं सांगण्याचा हेतू एवढाच आहे, जेव्हा आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो त्या स्वातंत्र्यातली खरी यशाची पावलं म्हणजे काल परवा झालेली कारवाई आणि इथून पुढे पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, अन्य सर्व प्रशासनाला आणि शिक्षण विभागाला आम्ही सांगू इच्छितो की पुन्हा पुन्हा त्या शाळेकडं, त्या पवित्र मंदिराकडं पवित्र नजरेनं आपण वरदहस्त ठेवावा। एवढीच या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपल्याकडे मी मागणी करतो। प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव।